ठिकाणी आपले किल्ले शिव जन्मभूमी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे, त्याचप्रमाणे आपले रेपाळे साहेब सचिव शिवसेना महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीमध्ये आज साहेबांचा या ठिकाणी शिवजन्मभूमीमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी सत्कार करत आहोत. आणि भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान आणि आमच्या जुन्नर तालुक्यातल्या तमाम आंबेडकरी संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही दादांना आणि शिंदे शिवसेनेला या ठिकाणी पाठिंबा देत आहोत. आणि लवकरच एक मोठं नियोजन मेळावा आपण जुन्नर तालुक्यामध्ये घेणार आहोत. सुरुवात नारायणगावपासून कशी होती? निश्चितच सुरुवात नारायणगाव मधून होणार, कारण की नारायणगावमध्ये जे दादांनी किंवा बापू भाऊंनी उमेदवार दिलेला आहे तो आमच्या घरातलाच उमेदवार आहे. त्याच्यामुळे सुरुवात ही नारायणगाव दणक्यात होणार 100%. कटुता संपली? कटुता नव्हतीच, त्यामुळे कटुता असायचा विषयच नाही. काय चांगल्या कामासाठी तुम्ही काय सांगाल आता वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला? वंचित बहुजन आघाडी सन्माननीय गणेश भावाले आमचे सन्माननीय दोन्ही गणेश बघा योगायोग कसा आहे साहेब, हे दोन्ही गणेश आणि आज सायंकाळपासून आपली गणेश जयंती, मागे गणेश जयंती म्हणजे सुरुवात होते आणि नाव आहे राम राम रेपाळे उमेदमध्ये. मला सांगा याच्यापेक्षा दूरदर्शन करायला योग काय असलं पाहिजे. खरं तर ही सगळी जे आमची भावंड आहेत, आम्ही अनेक वर्ष काम करतो आणि एकमेकांच्या प्रेमामध्ये आहोत. उमेदवारी देत असताना या समाजाला मात्र बरोबर घेऊन जायचं. आज तुम्हाला माहिती आहे डॉक्टर शुभदा वावळताई या नगरीच्या सरपंच आहे, प्रथम लोकनियुक्त सरपंच. याचाच अर्थ असा आहे की भारताचं जे परिपूर्णता जी आहे ती परिपूर्णता आमच्याकडे जी शिकवण दिली एकनाथजी भाई शिंदे यांनी की सर्वांना बरोबर घेऊन जायचं. आणि खरं तर जात धर्म गुणवत या सर्वांमध्ये शिवसेना सामावलेली आहे आणि ही सामावलेली शिवसेना सर्वांची आहे. शिवसेना हे कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये मी या सर्व पाठिंबा देणाऱ्या सगळ्या माझ्या भावंडांचं सहर्ष स्वागत करतो. दोन्ही गणेशांना मी शब्द देतो. तालुक्याचा आमदार या नात्याने रामभाई रेपाळे, शिवसेना सचिव यांच्या साक्षीने आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रसन्नजी असतील, माऊली शेठ असतील, बाबूरावजी असतील आणि आम्ही सगळे शिवसेना सगळे सहकारी ह्या असलेल्या आमच्या घटकाला इथून पुढच्या कालखंडामध्ये जे जे त्यांच्या अपेक्षित असलेल्या गरजा असतील किंबहुना विकासाची व्यवस्था असेल, याच्यामध्ये त्यांच्या उद्याच्या 4 वर्षाच्या माझ्या आमदारकीच्या काळात आणि ह्या 5 वर्षाच्या भाऊभाई आणि माऊली शेठच्या जिल्हा परिषदेच्या काळात आम्ही 100% त्यांच्या जेवढ्या काही अडचणी असेल त्या आम्ही 100% फुलफिल करू असा शब्द आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने देतो आणि आम्हाला पाठिंबा व्यक्त केला मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. जय शिवराय, जय भीम. आमदार साहेब, आपण भाषालीचे आणि राष्ट्रवादीचे बहुतेक लोक आपल्याकडे आलेले आहेत, बहुतेक कार्यकर्ते आपल्याकडे आलेले आहेत. तुम्ही समोरच्याला काही ठेवता का नाही? काय जादू काय तुमच्यावर? प्रामाणिकपणा ही जादू सदैव खपायचं. छत्रपती शिवरायांनी उभं आयुष्य 49 वर्षाचं या मातीमध्ये मातीमोल केलं. त्यांचा वारसा घेऊन प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आनंदजी दिघे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो वसाने वारसा घेतलेला आहे तो त्यागाचा आहे आणि त्याग माणसाला जादू शिकवते. त्यागातच जादू आहे. बघा माझ्या साहेबांचा मी हात असा वर करताना पाहिलेला आहे, बाळासाहेबांचा पण आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पण हात वळ असा असं ते काय म्हणतात ही आमची देना बँक आहे, देना बँक नाही. त्यामुळे ही जादू आहे. आम्ही कोणाकडून काही घेत नाही, द्यायचं काम करतो. ही शिवसेना आहे, रामबाई इथं उपस्थित आहेत, त्यामुळे ही जादू होणार आणि जादू ही सर्वसामान्यांचं 100% संरक्षण करणार आणि विकासाची उंची गाठणार. बाबू, तुम्हाला वाढता पाठिंबा मिळतोय, अनेक जण तुम्हाला खाजगी शुभेच्छा देतात, काही जाहीर पाठिंबा देतात. काय नेमकी जादू? सांगितलं की जादू सर्व नेमकं नाही काय रसायन काय सर्वसामान्य लोकांप्रती जी भावना आहे, प्रेम आहे, सर्वांच्या सुखदुःखात जाणं येणं असेल. त्याचबरोबर कोणत्याही गावात जाऊन कुठेही राजकारण विरहित संबंध आपले प्रस्थापित झाले पाहिजे. राजकीय आपले अस्तित्व कुठे निर्माण न करता आपण आपल्या भूमीत काम करत असताना जर मला माझ्या गावात कोणाचं अस्तित्व मान्य होणार नसेल तर मी पण दुसऱ्याकडे जाऊन त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं हा वाढता पाठिंबा आहे. आणि त्या माध्यमातून बघा त्या दिवशी सांगितलं की मित्राची भावना, मित्रत्वाची भावना ही सगळ्यात मोठी आहे आणि ती जपायचं काम सातत्याने ह्या सगळ्या
नारायणगावच्या भूमीमध्ये आपण करत असतो आणि त्या माध्यमातून पाठिंबा मिळतोय. आम्हाला ह्या गोष्टीचा निश्चित स्वरूपात आनंद आहे की ही सगळी मंडळी उत्स्फूर्तपणे जेव्हा वेळ आली तेव्हा सगळीजण उभी राहिली. खरं तर वेळेला उभं राहायचं आपल्याकडं शक्यतो होत नाही, परंतु आज मात्र परिस्थिती नारायणगाव जिल्हा परिषद गट किंवा संपूर्ण तालुक्यामध्ये शरददादांचं नेतृत्व असतील, रामबाई असतील, आता माऊली शेठ आहेत, प्रसन्न अण्णा आहेत, जीवनभाऊ आहेत, आमचे नाना आहेत, बिंदी साहेब आहे, विकास भाऊंनी आज सगळ्यांना जुळवलंय, गणेश भाऊ असतील, ही दोन्ही आमची भावंड, आमचा बाळा असेल, संतोष भाऊ, ही सगळी मंडळी आम्ही सातत्याने एकत्रितरित्या काम करतो आणि मला वाटतं हे त्याचंच फलित आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. एकनाथजी शिंदे साहेबांचा विजय असो. आनंदजी दिघे साहेबांचा विजय असो. जय भवानी. जय शिवाजी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.